माननीय टोपे साहेब. अध्यक्ष महोदय, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं, अध्यक्ष महोदय मला असं वाटतं की आपण आता परीक्षा घेण्याची जी पद्धती आहे ती मला असं वाटतं मागच्या मंत्रिमंडळात दादा आम्ही असताना TCS MKCL अशांनीच घ्यावा असं ठरलं होतं. तर आता अध्यक्ष महोदय या क्लास 3 क्लास 4 सगळ्या अगदी आरोग्याच्या सुद्धा अर्ध्या झाल्या होत्या आणि अर्ध्या राहिल्या. अशा अध्यक्ष महोदय आता कृषीमध्ये खूप रिकाम आहे, अनेक डिपार्टमेंट अध्यक्ष महोदय प्रचंड रिकाम आहेत आणि त्यामुळे आज जसं नेहमी ईज ऑफ डुईंग गुड बिझनेस हे नेहमी देवेंद्रजी आपण म्हणायचे, तसं इफेक्टिव्ह आणि इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असायला हवा आणि चांगलं प्रशासन, परिणामकारक आणि कार्यक्षम प्रशासन यासाठी अध्यक्ष महोदय खूप मोठ्या पद्धतीनं रिक्त जागा भरणं गरजेचं आहे. अध्यक्ष महाराज, या ज्या काही MKCL आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून किंवा अन्य नामांकित चांगल्या एजन्सीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट लवकर भरती करणार का? अध्यक्ष महोदय, लाखोच्या संख्येने जरी आपण सांगितलं 70,000 75,000 जागा भरल्या, ठीक आहे अध्यक्ष महोदय, त्या भरल्या त्याच्याबद्दल आभार मानेल, पण अध्यक्ष महोदय आज परिस्थिती खाली खूप भयानक आहे. जिल्हा परिषद अर्ध्याच्या वर 70% रिकामी आहे. अनेक ठिकाणी लोक कामालाच नाहीयेत अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे इथं घोषणांचा पाऊस सरकार पाडतंय पण दुर्दैवाने खाली त्याची अंमलबजावणी नाही आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त लोक नाहीयेत आणि तरुणाई ही वाट बघती की आम्हाला कधी नोकरी मिळेल आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जवळजवळ 3 लाख 4 लाख लोकांना नोकऱ्यांची गरज आहे, त्या दिल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. त्या केव्हा देणार अध्यक्ष महोदय? कालबद्ध काही कार्यक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, या टाटा कन्सल्टन्सी असेल किंवा कुणी असेल अध्यक्ष महोदय, 1000 रुपये कशाला लागतात? मागच्या काळातही 1000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतले जायचे आणि ते पैसे जर गुणिले लाखो विद्यार्थी बसतात तर ते काही शेकडो कोटी होतात. तर त्याची काही प्रॉफिटेरिंग करणं, नफाखोरी करणं हे शासनाचा उद्देश नाहीये. त्यातला 25% सुद्धा खर्च होत नाही आणि म्हणून काही नफाखोरी करायची का अध्यक्ष महोदय? आणि त्यामुळे अतिशय माफक जेवढा खर्च लागतो अध्यक्ष महोदय तेवढाच घेऊन लोकांच्या खिशाला जी काही आज झळ बसतीये ती शासन थांबवणार का? माननीय अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर या ठिकाणी आमचे मित्र टोपे साहेबांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की 77,000 पदं भरणं हा महाराष्ट्रातला रेकॉर्ड आहे आणि सगळे विभाग आहे. म्हणजे गृह विभागात आतापर्यंत 17,216 लोकांना नियुक्ती दिली आहे. वैद्यकीय शिक्षणामध्ये प्राध्यापकीय 794, अधिपरिचारिका 1650, तांत्रिक व अतांत्रिक 434, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जवळपास गट ब मध्ये अभियंते 405, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1344, कनिष्ठ अभियंता 584, सामान्य प्रशासनामध्ये जवळजवळ 2000 पदं भरलेली आहेत. महसूल विभागात जवळजवळ 2160 एवढी पदं भरली आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागात 1447 पदं भरलेली आहेत. कौशल्य विकास विभागात 1000च्या वर पदं भरलेली आहेत. जलसंपदामध्ये 884 भरलेली आहेत. वन विभागात 644 भरलेली आहेत. राज्य कर निरीक्षक 657 भरली आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक हे तर काही एका दिवसात रिक्त झाली नाही ना. त्याच्यामुळे आपण करतोय म्हणजे हे पहिल्यांदा मान्य केलं पाहिजे. एका सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात 1 लाख पेक्षा जास्त भरती, 1 लाख पेक्षा जास्त भरती. ऐसा नहीं है, आपको पर्याप्त मौका दिया. अब अनुराग ठाकुर जी. माननीय अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से मैं प्रस्ताव रखना चाहता हूं कि राष्ट्रपति की सेवा में निम्नलिखित शब्दों में एक समावेदन प्रस्तुत किया जाए. एक सेकंड सर, मैं राजनाथ सिंह जी की बात से सहमत हूं. तो ऐसे करते हैं, प्रेसिडेंट एड्रेस के बाद एक दिन नीट की चर्चा के लिए दे देते हैं. आप नोटिस देना, मैं निर्णय करूंगा. राजनाथ सिंह जी का तो सुझाव हो सकता है, निर्णय मैं करूंगा या BSc करेगी. ओके, अनुराग ठाकुर जी. माननीय अध्यक्ष महोदय, आप नोटिस दे दें. मैं प्रस्ताव करता हूं कि राष्ट्रपति की सेवा में निम्नलिखित शब्दों में एक समावेदन प्रस्तुत किया जाए
कि इस सत्र में संवेद लोकसभा के सदस्य राष्ट्रपति के उस अभिभाषण के लिए जो उन्होंने 27 जून 2024 को एक साथ संवेद संसद की दोनों सभाओं के समक्ष देने की कृपा की है, उनके अत्यंत आभारी हैं। माननीय अध्यक्ष जी, मैं आपका आभारी हूं कि आपने इस अवसर पर मुझे बोलने का अवसर दिया। मैं खुद को सौभाग्यशाली समझता हूं कि इस 18वीं लोकसभा में माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू जी के अभिभाषण के धन्यवाद प्रस्ताव पर सर्वप्रथम मुझे अपने विचार व्यक्त करने के लिए मेरी पार्टी ने और माननीय प्रधानमंत्री जी ने मुझे अवसर दिया है। मैं हृदय की गहराइयों से माननीय प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार प्रकट करता हूं, धन्यवाद करता हूं। माननीय स्पीकर महोदय, आप एक बार फिर निर्वाचित होकर हमारे सदन के स्पीकर बने हैं। मैं आपको पूरे सदन की ओर से बहुत बहुत बधाई